नमस्कार, मी मानस साठे. तुमचं सगळ्यांचं या विशेष कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे. सध्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा चालू आहे आणि चौथ्या टप्प्यामध्ये मला नक्कीच माहिती आहे तुम्ही त्याच त्याच मालिका, तेच तेच कार्यक्रम, तेच तेच रिपीट टेलिकास्ट बघून नक्कीच कंटाळला असाल. आणि आता परत एकदा आम्ही तुमच्यासाठी हा खास कार्यक्रम घेऊन आलोय. नृत्य, गायन आणि शब्दांची अनोखी मैत्री. माय डान्स अकॅडमी आणि मानस साठे एंटरटेनमेंट प्रेझेंट करत आहोत हा विशेष कार्यक्रम. मागच्या रविवारी हा ऍक्च्युली कार्यक्रम होता, मात्र टेक्निकल एरर्समुळे हा कार्यक्रम आम्हाला स्ट्रीम करता आला नव्हता. त्याबद्दल मी पहिल्यांदाच सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि आता कार्यक्रमाची सुरुवात करताना मी सगळ्या आपले कलाकार जे आहेत त्या कलाकारांची थोडक्यात ओळख करून देतो. आज आपल्यासोबत नृत्य प्रस्तुत करायला आहे वेणू रिसवडकर. वेणू ही गेले 16 वर्ष कथक शिकत आहे. त्याचबरोबर ती गुरु प्राजक्ता अत्रे यांच्याकडे कथकचे धडे घेत आहे. त्याचबरोबर तिने आरोहिणी कथक अकॅडमी मधून सिनियर डिप्लोमा कोर्स केला आहे. त्यासोबत ती मास्टर्स इन काउन्सिलिंग सायकोलॉजी पण तिने पूर्ण केलेलं आहे. त्याचबरोबर सध्या ते पुणे विद्यापीठातून मास्टर्स इन कथक करत आहे. आणि 2018 साली तिला कथकसाठी भारत सरकारचा मिनिस्ट्री ऑफ कल्चर कडून सिनियर नॅशनल स्कॉलरशिप देखील मिळाली होती. आणि तिने भारतासह अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये देखील आपल्या गुरूंसोबत परफॉर्म केलेलं आहे. त्यामुळे वेणू, तुझं खूप खूप स्वागत आहे या मैफिलीत. त्यानंतर आज आपल्याबरोबर गाण्यासाठी आहे सुजाता ओगले. सुजाता या BEd आणि मास्टर्स इन इकॉनॉमिक्स आहेत. त्यांनी संगीत विशारद हे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मिरज येथून केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी सुगम संगीत समिती नाशिक येथून सुगम संगीत विशारद देखील केलेलं आहे. त्या अनेक कॉम्पिटिशन्स, प्रोग्राम्स, लाईव्ह शोज मध्ये परफॉर्म करत असतात. आणि त्यांच्या अर्थात प्रथम गुरु या त्यांच्या आई आहेत सौ स्मिता मोडक. त्यानंतर त्यांनी वीणा जोशी, पंडित अरुण कशाळकर, अनुराधा कुबेर यांच्याकडे संगीताचे धडे घेतलेले आहेत. सुजाता, तुमचं पण खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. त्यानंतर आज आपल्यासोबत काव्य वाचन करण्यासाठी आहे सुदीप पुरोहित. सुदीप हा स्वतः एक लेखक आणि दिग्दर्शक आहे. त्यांनी अनेक नाटक, लघुपट स्वतः लिहिलेले देखील आहेत आणि दिग्दर्शन देखील त्याचं केलं आहे. सुदीप सापडलेली कथा या कार्यक्रमाचं स्वतः सूत्रसंचालन करतो आणि तो कस्टम सॉफ्टवेअर सोल्युशन्स या कंपनीचा CEO देखील आहे. सुदीप, तुझं खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमात. येस, आणि कार्यक्रमाच्या आपण सुरुवातीलाच मी एक सांगू इच्छितो की तुमच्या काही कमेंट्स असतील, तुम्हाला काही सांगायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर अजून लोकांनी पाहावा असं वाटत असेल तर तुम्ही लगेच हा शेअर बटनचे कमेंट सेक्शनमध्ये आहे, तिथे तुम्ही प्रेस करून ते कमेंट सेक्शनच्या थ्रू तुम्ही इतर लोकांपर्यंतही हा पोहोचवू शकता. तर आपण कार्यक्रमाची अर्थात सुरुवात करणार आहोत ती सुजाताकडून. सुजाता. येस. सुजाता, कार्यक्रमाची सुरुवात तू कशी करणार आहेस आणि काय काय प्रस्तुत करणार आहेस? नमस्कार. सर्वप्रथम मी माय डान्स अकॅडमी आणि मानस साठे यांचे दोघांचाही आभार मानू इच्छिते की त्यांनी मला ही संधी दिली इथे परफॉर्म करायची आणि माझी कला दाखवण्याची. त्यामुळे त्यांचा मनापासून आज खरं तर मी सुगम संगीतातले विविध गीतप्रकार सादर करायचा प्रयत्न करणार. पण सुरुवातीला अर्थातच उपशास्त्रीय प्रकार माझा खूप आवडतो, नाट्यसंगीत ते सादर करायचा प्रयत्न करते आणि त्याच्याने कार्यक्रमाची सुरुवात. येस, नक्की.
खूप सुंदर, खूप खूप मस्त, खूप छान. आणि नाट्यसंगीत खूप दिवसांनी ऐकायला मिळालेलं आहे, त्यामुळे नक्कीच प्रेक्षक पण खूप खुश असतील. तुम्हाला खूप छान छान कमेंट्स येत आहेत. खूप छान, खूप मस्त असे खूप छान छान कमेंट्स येत आहेत.
आता आपण तुमच्याशी गप्पा मारूयात, पण एक थोड्या वेळाने गप्पा मारतो. तोपर्यंत सध्या मी सुदीपकडे जातो. सुदीप, येस. येस सुदीप, माझा तर पहिला प्रश्न असा आहे की तुला की काव्य वाचन करावं किंवा कविता कराव्यात हे कधी सुचलं किंवा कधी सुरुवात कशी झाली सगळी? नाही, खरं तर म्हणजे पहिल्यापासूनच वाचायची आणि काहीतरी वाचून दाखवायची खूप आवड होती. त्यामुळे लहानपणापासून सतत कथा, कविता घरातही माझी आई किंवा पूर्णच एक घरामध्ये असल्यामुळे सतत पुस्तकं वाचणं किंवा एखादी गोष्ट वाचणं, वाचण्याची आवड होती. आणि मग हळूहळू थोडंसं थिएटर आणि या सगळ्या गोष्टींकडे जायला लागल्यामुळे नवीन कथा वाचणं आणि मग त्या वाचून दाखवणं, त्याचं अभिवाचन करणं, या गोष्टींची एक आपोआप आवड निर्माण झाली आणि मग त्याच्यातनं वेगवेगळे कार्यक्रम किंवा अशा पद्धतीचा एखादा कार्यक्रम करावा असंही सुचत जायला लागलं. त्यामुळे अशी ही सगळा हा प्रवास आहे. येस. आणि तू अजून आपण थोड्या गप्पा मारूच यात, पण पहिल्यांदा तू काय सादर करणार आहेस? हो. सो सध्या सगळीकडे लॉकडाऊन चालू आहे, त्याच्यामुळे आपण कुठेही हल्ली गेलो किंवा काहीही कोणाला म्हणायला गेलं की पहिला प्रश्न सगळ्यांचा ठरलेला असतो, तो म्हणजे काय म्हणतोय लॉकडाऊन. तर या सगळ्या मी तर स्वतः एक छान ऑप्शन काढलाय की कोणाला आपणच स्वतःहून पहिला प्रश्न विचारून टाकायचा की अरे काय म्हणतोय लॉकडाऊन. म्हणजे गंमत अशी आहे, आता परवा माझा एक मित्र मला सांगत होता की तो लग्नासाठी त्यांनी एका मुलीला फोन केला आणि फोन केल्यावरती त्या मुलीचा पहिला प्रश्न होता की अरे काय म्हणतोय लॉकडाऊन. सो म्हणजे गमतीचा भाग सगळा सोडला तरी या काळात मी स्वतः काही गोष्टी नवीन शिकण्याचा प्रयत्न करतोय किंवा त्याचा काहीतरी एक छोटासा प्रयत्न चालू आहे. म्हणजे वाचन वगैरे तर चालू आहेच आहे, पण त्याबरोबर अशाही काही गोष्टी चालू आहेत ज्या लहानपणापासून काही ना काही कारणानं राहून गेल्या होत्या. त्यामुळे लॉकडाऊन मध्ये आता किती दिवस राहिले किंवा आता अजून किती पेशंट्स वाढले किंवा मीडियावाले जसं सतत विचारतात की आता पुण्यात तळीरामांसाठी वेगळी सोय वगैरे असल्या बातम्या कानावरच पडत नाही. पण या लॉकडाऊन मध्ये एक गोष्ट मात्र प्रकर्षानं जाणवली, ती म्हणजे अशी की आपण सगळे डिजिटल आयुष्यामुळे इतके एकत्र आलोय आणि तसेच म्हणजे आपल्यामध्ये इतक्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी येऊन बसल्यात. त्यामुळे जवळच्या लोकांमध्ये किंवा मित्रांमध्ये अशा अनेक गोष्टी आल्यात की ज्या आधी आपल्यामध्ये नव्हत्या. म्हणजे पूर्वी कसं आपण जितक्या सहजपणे एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला म्हणायचो की चल वैशालीला जाऊन एक छान एसपीडीपी आणि कॉफी पिऊ, तर त्याच्याऐवजी आता हल्ली आपण एकमेकांना फोन करून म्हणतोय की डाल्गोना कॉफी मी कशी बनवली किंवा आज चवळीची भाजीची मी रेसिपी शिकलो वगैरे, असं काहीतरी ते झालंय. हे सगळंच जरा थोडंसं कोरडं कोरडं वाटतंय आणि एकमेकांसमोर बसून एखादी गोष्ट अनुभवण्याचा फील थोडासा कमी होत चाललाय असं वाटतंय. आणि म्हणूनच या विषयावरती एक लसावी नावाची कविता मी आता सादर करतोय. लसावी म्हणजे आपल्याला माहिती, आपण शाळेत सगळेजण शिकतो की लिस्ट कॉमन फॅक्टर. तर तो प्रेमाचा लिस्ट कॉमन फॅक्टर आपण या सगळ्या लॉकडाऊनमुळे किंवा या ओव्हरऑल डिजिटल प्रोसेसमुळे कसा काढलाय, त्याच्यावरची ही कविता आहे. आधी बघ आपण दोघं एकत्र बसायचो. एकत्र बसलो की अगदी एकच वाटायचं. तुझा स्वर मी पकडायचो, माझा स्वर तू पकडायचीस. रेफरन्सला तानपुरा लावू म्हटलं की कपाळी आठी आणायचीस. वाटायचं रेफरन्सला ट्यून होणं आपलं बरं आहे. म्हणायचं सारे आपण ट्यून झालोय ना, तेवढं पुरे आहे. आधी बघ अस्वस्थ वाटलं की सहज खांद्यावर हात यायचा. मनातला वणवा, रक्त, अवयव, त्वचा लांघून ट्रान्सफर व्हायचा. दोघांनाही चटके अगदी टेम्परेचर सह डिट्टो बसायचे. नकळत ओठ रिलॅक्स असंही म्हणायचं. पण आता बघ आपण बसतो पण ग्रुपमध्ये. म्हणजे माझे डोळे, मोबाईलची काच, काचेवरचा टच मधून ऊर्जा, ऊर्जेमधून बायनरी इनपुट्स आउटपुट्स, त्याची इंटरनेटची वारी, पुष्कळ ऊर्जा, अनंत लहरी, त्याचं तुझ्या भागात वाहत येणं, तुझ्या नेटवर्क आणि मग त्यांनी ते झेलणं. मग तुझ्याकडची ऊर्जा, पुन्हा बायनरी इनपुट्स आउटपुट्स, तुझा टच, तुझी काच, असं असं बरंच काही. आधी बघ आपण दोघंच बसायचो आणि आता बघ केवढं काय काय येऊन बसलंय आपल्या. मग मी कावीळ कलरची एखादी स्माइली तुला पाठवतो, जी रडवेली असते, अस्वस्थ असते. मला ही अशी दिसते, कुणास ठाऊक तुला कशी दिसते. आधी बघ अशा चेहऱ्यांचा खांदा शोधायचे तुझे हात. आता बघ खांदाच नाही, एकटे पडतात रे तुझे हात.
हा आधार म्हणून ते कीज वगैरे शोधतात. एच वरती 32M आणि नंतर इमोजी चिकटवतात. मग मोबाईल कंटाळतो, म्हणतो आईला सुसाईड करतो. गुड नाईट करत तू काय मी काय अलगद पापण्या मिटतो. उशीवर माझा चेहरा असाच, कुशीवर तुझा चेहरा तसाच, मनातला वणवा असाच, कुंकरीतला वाराही तसाच. आपल्या प्रेमाचा लसावी काढायला काय मस्त जमलंय बघ आपल्याला. धन्यवाद. वा, खूप खूप मस्त, खूप सुंदर. आणि मला वाटतं प्रत्येक जण रिलेट करेल या तुझ्या पहिल्याच कवितेला. येस. सुदीप, मी तुझ्याशी खूप गप्पा मारणार आहे, त्यामुळे मी तुझ्याकडे परत येईन. पण सध्या मी परत एकदा सध्या मी वेणूकडे जातो. वेणू. येस. वेणू, तुझं परत एकदा खूप स्वागत आहे. आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला तू काय प्रेझेंट करणार आहेस? सगळ्यात आधी मानस, तुला आणि माय डान्स अकॅडमीला मी धन्यवाद म्हणते की ह्या प्लॅटफॉर्मवरती तू मला माझी कला सादर करायला मला हा चान्स दिलास, त्याबद्दल थँक्यू. माझ्या गुरूंना वंदन करून मी आज माझ्या नृत्य प्रस्तुतीची सुरुवात एका शिवस्तुतीपर ध्रुपदाने करत आहे. ध्रुपद हा खरं तर शास्त्रीय गायनातील एक प्रकार आहे, ज्यामध्ये लयकारी अत्यंत सुंदर पद्धतीने आपल्याला दिसून येते. आज मी जे ध्रुपद सादर करणार आहे त्यामध्ये कथकच्या ताल प्रस्तुतीमधल्या काही विशेष वैशिष्ट्यपूर्ण रचना गुंतल्या आहेत, जसे आमद, परण, चक्रधार परण, तत्कार इत्यादी. ह्या रचना आम्हाला सुप्रसिद्ध तबला वादक पंडित अरविंद कुमार आझाद यांच्याकडनं मिळालेल्या आहेत. याची साहित्य आणि संगीत रचना डॉक्टर चैतन्य कुंटे यांची आहे. स्वर आहे विनय रामदासन यांचा. आणि याची नृत्य रचना माझ्या गुरु प्राजक्ता राज यांची आहे. सादर करते ध्रुपद.
शिव जय महेश. खूप मस्त वेणू, खूप 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 मस्त आणि खूप सुंदर. म्हणजे संपूच नाही असं वाटत होतं, इतकं छान झालेलं आहे. आणि तुझ्यासाठी खूप छान कॉम्प्लिमेंट्स येत आहेत. ब्युटिफुल वेणू, क्या बात आहे वेणू. त्याच्यानंतर भरपूर ग्रेट ताई, अमेझिंग वेणू, ग्रेसफुल डान्सिंग. सो खूप खूप छान छान कॉम्प्लिमेंट्स येत आहेत तुला. तू थोडंसं पाणी वगैरे पी तोपर्यंत. पण गप्पा मारायला मी तुझ्याकडे परत येणार आहे, त्यामुळे मी सध्या तो सुजाताकडे होतो, त्यामुळे यू टेक रेस्ट. येस, सुजाता. सुजाता, मला तुला विचारायचं आहे पहिल्यांदाच की तू BEd केलेलं आहेस आणि त्याच्यानंतर तू मास्टर इन इकॉनॉमिक्स पण केलेलं आहेस, आणि त्यानंतर आपण गाण्यामध्ये देखील शिक्षण घ्यावं असं कधी वाटलं आणि कधी सुरुवात झाली या गाण्याच्या शिक्षणाला? ऍक्च्युली माझी आई गाते आणि ती ठाण्याला सुगम संगीताचे क्लासेस घेते अनेक वर्ष. ती माझी पहिली गुरु. 3 वर्षाची होते तेव्हापासून साधारण आई मला गाणी शिकवायला लागली. आणि मग मी फॉर्मल ट्रेनिंग ॲज सच क्लासिकलचं असं एक साधारण 12-13 वर्षाची असल्यापासून सुरू केलं. ओके. आवडतंच गाणं घरात आहेच आमच्या. येस. आणि तू मिरज आणि नाशिक या दोन्ही ठिकाणाहून तू शिक्षण घेतलंयस गाण्याचं, तर ते कधी कधी केलंस आणि केव्हा हे केलं सगळं? माझं इकॉनॉमिक्सचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन सुरू असताना एकीकडे मी आधी अखिल भारतीयचं आपलं जे विशारद आहे ते पूर्ण केलं आणि सुगम संगीताचा पण ह्या ज्या परीक्षा आहेत विशारद, त्याही मी मग तेव्हाच म्हणजे कॉलेज सुरू असतानाच ते सगळं सुरू होतं. ओके ओके. येस. आता तू काय प्रेझेंट करणार आहेस? आता सध्या आपल्या देशामध्ये जी काही परिस्थिती आहे किंवा प्रॉब्लेम आहे त्याला म्हणजे नक्कीच आपण सगळेजण एकजुटीने त्या प्रॉब्लेमवर मात करणार 100%. पण एक इन्स्पिरेशनल सॉन्ग मी म्हटलं घ्यावं म्हणून मी आता एक गीत प्रस्तुत करते. येस, ओव्हर टू यू. लब पे आती है दुआ बन के तमन्ना मेरी, जिंदगी शम्मा की सूरत हो खुदाया मेरी. लब पे आती है दुआ बन के तमन्ना मेरी. ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू, ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू, ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू. मैं रहूं जहाँ में याद रहे तू, मैं जहाँ रहूं जहाँ में याद रहे तू. ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन. तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से, तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से. पहुंचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू, ऐ वतन मेरे वतन.
कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू. खूप खूप मस्त, खूप सुंदर. म्हणजे फेवरेट सॉन्ग आहे माझं राजी या चित्रपटातलं. आणि ते गाणं ऐकताना अशी एनर्जी निर्माण होते आपल्या देशाबद्दल. त्याच्यानंतर सध्याच्या परिस्थितीत आय थिंक इट्स अ व्हेरी मोटिवेटिंग सॉन्ग. थँक्यू फॉर सिंगिंग सुजाता. Yes, तुला खूप छान कॉम्प्लिमेंट्स असायला. सुंदर गाणं आणि तू गातीयस पण खूप छान. युअर व्हॉइस इज रिअली मेलेडियस. खूप छान. त्याच्यानंतर भरपूर साऱ्या तुला छान छान कॉम्प्लिमेंट्स येत आहेत, त्या आम्ही तुझ्यापर्यंत पोहोचवीन. खूप छान, खूप मस्त, खूप हार्ट, खूप थम्सअप सगळं येत आहे तुला. येस, आपण तुझ्याकडे परत येणार आहोत. सध्या मी परत एकदा सुदीपकडे जाणार आहे. सुदीप. येस. सुदीप, तू सापडलेली कथा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतोस. मला त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल. हा, सो सापडलेल्या कथा असं कार्यक्रमाचं नाव आहे आणि आम्ही तिघ जण कार्यक्रमाची संकल्पना अशी आहे की आपण अनेक कविता येता जाता वाचत असतो आणि अशा अनेक कथा आम्हाला सापडल्या ज्या अभिवाचनाने सादर होतील अशा नक्कीच आहेत. तर त्याचं थोडस अभिवाचनातनं सादरीकरण आम्ही तिघ जण मिळून करतो. आणि या कार्यक्रमाची ब्युटी अशी आहे की तो कुठल्याही स्पेसमध्ये, म्हणजे अगदी छोट्या स्पेसमध्ये, छोट्याशा एखाद्या दिवाणखान्यामध्ये तो सादर केला जाऊ शकतो. आणि तो तेवढा इंटिमेट किंवा जवळ प्रेक्षक असताना तो पाहण्याचा कार्यक्रम आहे. त्यामुळे त्या 3 कथा एकमेकांमध्ये गुंफून, त्याच्यामध्ये कविता गुंफून त्या पद्धतीनं त्याचं थोडंसं सादरीकरण केलं जातं. येस, आणि आता तू काय प्रेझेंट करणार आहेस? तो पुढची कविता मी जी सादर करतोय त्याआधी ही प्रेम कविता आहे आणि ही कविता एका मॅगझिन मध्ये मी ऍक्च्युली वाचली होती. मला त्या लेखिकेचं नाव आता आठवत नाहीये, पण ती खूप छान कविता होती म्हणून ती आज मी सादर करतोय. त्याची थोडीशी बॅकग्राऊंड अशी आहे की आपण सगळेच प्रेमात पडतो, म्हणजे अगदीच पडतो. आणि असं जरी असलं तरी जसजसे आपण मोठे होऊ लागतो तसं आपण या प्रेमाकडे, एका उथळ वाटणाऱ्या प्रेमाकडे आपण थोडस समंजस आणि खोलवर जाऊन पाहण्याचा प्रयत्न करायला लागतो. म्हणजे कसं असतं बघा, एखाद्या स्वच्छ पाण्याचा तळ आपल्याला दिसला की त्यात उतरण्याची आपल्याला भीती वाटत नाही. तसंच एखाद्याचं जर का मन स्वच्छ असेल तर त्या व्यक्तीचा आपल्या भोवती असणारा सहवास आपल्याला आणखीनच हवासा वाटू लागतो. आणि त्यानंतर सुरुवात होते एका निर्मळ नात्याला. सुखी माणसाचं खरं म्हणजे लक्षण कुठलं? ज्याला कोणत्याही अपेक्षा नसणारं प्रेम मिळतं तो खरा सुखी माणूस. म्हणजे एखादी आई तिच्या मुलावर ज्या पद्धतीनं प्रेम करते तसं प्रेम, प्रांजळ प्रेम. याच नोटवरती पुढची कविता सादर करतोय. हृदयात प्रीत फुलताना मी काठाशी धावत येते, खडकांवर आदळून फुटणे हे माझे प्राक्तन ठरते. मी चूर चूर होताना पाण्यात मिसळून जाते आणि पुन्हा नव्या जोमाने काठाशी धावत येते. मी किती भिजवते त्याला तो थक्क कोरडा आत, हा वरवरचा ओलावा झिरपेल कधी हृदयात. हे माझे तुटून जाणे तो गर्वाने निहाळतो, मी किती उमलून येते तो हवाच तितका ढळतो. वाटते आता एखादी वादळी सुनामी यावी, हा उन्मळेल पाषाण अशी लाट एक उसळावी. हे दुःख मनाचे माझ्या तुझं कळेल ना रे केव्हा, तू भिजशील ना थोडासा येईल सुनामी जेव्हा, येईल सुनामी जेव्हा. छान. म्हणजे मी शब्द नाही येत मला याच्याबद्दल काहीच सांगायला किंवा काहीच बोलायला, कारण खूप मस्त, खूप सुंदर. आणि सुदीप, परत तुझ्याकडे मी आता येणार आहे, मात्र मी परत एकदा तो सुजाताकडे जाणार आहे. सुजाता, सुजाता, मला तुला विचारायचं, तू अनेक ठिकाणी लाईव्ह परफॉर्मन्सेस करतेस किंवा असे कार्यक्रम करतेस, तर तुझ्या सगळ्यात लक्षात राहिलेला असा कुठला कार्यक्रम आहे?
किंवा तुला कुठले कार्यक्रम परफॉर्म करायला आवडतात? असं सांगणं थोडं अवघड आहे, कारण मला लाईव्हही गायला आवडतं, ट्रॅकवरही गायला आवडतं, गायलाच आवडतं त्यामुळे. पण सांगायचं झालं तर एका प्रोग्राम मध्ये मी परफॉर्म केलं होतं आणि तिकडे डॉक्टर जयंत नारळीकर समोर बसले होते. ओके. आय फेल्ट व्हेरी व्हेरी ऑनर्ड, म्हणजे एवढी मोठं व्यक्तिमत्व आणि खरंच खूप छान वाटलं. येस. सुजाता, तुझं गाणं सुरू करण्याच्या आधी मी परत एकदा सुदीपला कॅमेरावरती घेतो. सुदीप. सुदीप, तुझ्यासाठी खूप छान छान कॉम्प्लिमेंट्स येत आहेत. सुदीप इमोशनल केलंस. वा, क्या बात है, क्या बात है सुदीप. सुदीप, खूप मस्त केली आहेस कविता, खूप भावली एकदम. त्यामुळे तुझ्यासाठी या खास कमेंट्स वाचण्यासाठी मी तुला म्हटलं की परत एकदा ये म्हणून. येस. थँक्यू. येस. सुजाता, बॅक टू सुजाता. येस. सुजाता, आता तू काय परफॉर्म करतेस? मी आता आपली महाराष्ट्राचं लोकसंगीत म्हटल्यावर लावणी हा सर्वात नंबर 1 ला असलेला गीत प्रकार आहे, तो सादर करायचा प्रयत्न करते. ओरिजिनली आशा भोसले यांनी गायलेली लावणी आहे. ओके. येस.
माझ्या डोळ्यात तुटला दोरा, एक पतंग येईना घारा, गेला गुंतत गिरवीत होते, गेला गुंतत गिरवीत होते, तो गिरवीत होते, हा गिरवीत होते, बाई पतंग उडवीत होते, ग बाई मी पतंग उडवीत होते, पतंग उडवीत होते, ग बाई मी पतंग उडवीत होते, चढाओढीला चढवीत होते, चढाओढीला चढवीत होते, ग बाई मी पतंग उडवीत होते, ग बाई मी पतंग उडवीत होते, पतंग उडवीत होते, ग बाई मी पतंग उडवीत होते. असं भारी वाटलं, एकदम मस्त वाटलं. आणि मी पण इथं बसून नाचत होतो आणि खूप जणांचं तुला छान छान कॉम्प्लिमेंट्स आलेले आहेत. वा, आम्ही पण थिरकतो लावणी ऐकताना, खूप सुंदर, एक्सलंट सुजाता, मस्तच मस्त, वा, रिअली ॲवसम लावणी, अमेझिंग व्हॉइस, रिअली रिफ्रेशिंग सॉन्ग सुजाता, असं तुला खूप छान छान कॉम्प्लिमेंट्स येतात. यानंतर परत सुजाता तूच परफॉर्म करणार आहेस, पण तुझा ट्रॅक रेडी दिसतोपर्यंत मी प्रेक्षकांना काही सांगू इच्छितो, प्रेक्षकांची थोडा त्यांना काही सांगतो, तोपर्यंत तुझा ट्रॅक रेडी कर. येस, प्रेक्षकांना मी एक छान गोष्ट सांगू इच्छितो की ज्यांनी ज्यांनी माझी फेसबुक पोस्ट पाहिलेली आहे त्यांना मला वाटतं अंदाजा असेल मी काय सांगणार आहे. जशी आज ही मैफिल रंगली तशी उद्या एक विशेष कार्यक्रम असणार आहे. तो असणार आहे गप्पा विथ शर्वरी जेमिनीस. अभिनेत्री आणि कथक गुरु शर्वरी जेमिनीस उद्या आपल्यासोबत असणार आहे 6 वाजता, आणि आपण तिच्याबरोबर गप्पा मारणार आहोत. आपण तिच्याबरोबर तिचा सगळा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत. तिचा कथक तिने कधीपासून शिकायला सुरुवात केलं, त्याच्यानंतर तिचा अभिनयातला सगळा प्रवास, बिंदास पासूनचा देऊळ बंद असेल किंवा तिच्या अजून येणारे अपकमिंग प्रोजेक्ट्स काय आहेत त्याच्याबद्दल सगळ्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आणि उद्या संध्याकाळी 6 वाजता याच फेसबुक लाईव्ह वरती गप्पा विथ शर्वरी जेमिनीचा कार्यक्रम होणार आहे. येस, आणि तुम्ही माझ्या अकाउंटला फॉलो करा आणि तिथे तुम्हाला म्हणजे तुम्हाला उद्याचे पण नोटिफिकेशन्स येतील आणि तुम्हाला हा कार्यक्रम बघता येईल. आपण आता त्याचा 1 मिनिट फक्त पोस्टर दाखवतो मी तुम्हाला या पूर्ण कार्यक्रमाचं. सो उद्या आपल्यासोबत असणार आहे कथक गुरु आणि अभिनेत्री शर्वरी जेमिनीस. तिच्याबरोबर आपण गप्पा मारणार आहोत उद्या संध्याकाळी 6 वाजता, 24 मे संध्याकाळी 6 वाजता आपण गप्पा मारणार आहोत. त्यामुळे तुम्ही नक्की माझ्या अकाउंटला फॉलो करा. याच अकाउंटमध्ये तुम्हाला लाईव्ह कव्हरेज मिळणार आहे. त्यामुळे आता मी परत एकदा कार्यक्रमाकडे येतोय आणि मी आता परत सुजाताकडे येतोय. सुजाता. येस, सुजाता, आता तू काय परफॉर्म करणार आहेस? नुकत्याच प्रेमात पडलेल्या मुलीचं मन जसं अधीर होतं, भावना नेमकेपणाने टिपल्यात आणि ते गीत संगीतबद्ध केलंय अजय अतुल या अतिशय प्रतिभावान अशा संगीतकारांनी गीत सादर करण्याचा प्रयत्न केला. येस, ओव्हर टू यू. अभियमन झाले मधुर घनाले डोक्यातली नभातले सख्या प्रिया करी तुनी सुरेल नाचरे आले अभियमन झाले डोक्यातली नभातले सख्या प्रिया करी
खूप खूप सुंदर, खूप मस्त गाणं. आणि मला या गाण्याचं म्हणजे हा जेव्हा पिक्चर आला होता नीळकंठ मास्टर, त्या दरम्यान पूजा सावंत वरती हे गाणं पिक्चराइज केलं गेलेलं आहे. मला त्या गाण्याची एक नक्की आठवण, तुझं गाणं तर खूप सुंदर झालं, पहिलं तर मी तुझ्या गाण्याचं सांगतो, खूप गाणं मस्त झालं, खूप आवडते गाणे आहे, मस्तच, खूप सुंदर, खूप सारे थम्सअप, खूप सारे हार्ट्स तुझ्यासाठी येत आहेत. आणि मी या गाण्याची एक आठवण फक्त सांगतो, जेव्हा पूजा सावंत एका चॅनलसाठी तिने इंटरव्ह्यू दिलेला, तिला विचारलं होतं या गाण्याचं मेकिंग कसं झालं होतं, तेव्हा भोरमध्ये या गाण्याचं शूटिंग केलं होतं. काही पार्ट भोरमध्ये केला होता, काही पार्ट सह्याद्रीच्या इथे केला होता, सह्याद्री रेंजर्सवरती. तर त्याच्यामध्ये तिला अक्षरशः एकटीला दरीमध्ये जाऊन वगैरे उतरायचं होतं पावसाळ्यात, दलदलीमध्ये. आणि त्याच्यानंतर तिला त्या भर पावसामध्ये डान्स करायचा होता, जिकडे शेवाळे असलेले एखादा दगड आहे, त्याच्यानंतर मग दलदल असलेली एखादं शेत आहे, भाताच्या शेतात तिने स्पेसिफिकली ह्या गाण्याचं शूटिंग जास्त, जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यानंतर ते प्रॉपर ऍक्च्युअल जो हवामान आहे तिकडचं त्या पावसाळ्याच्या काळातलं, त्याच्याप्रमाणे ते गाणं शूट केलं होतं. आणि गजेंद्र अहिरे यांनी या पिक्चरचं दिग्दर्शन केलं होतं. आणि खूप सुंदर पिक्चर आहे, जर कोणी पाहिला नसेल तर नक्की जाऊन तुम्ही हा पिक्चर बघा, कारण खूप मस्त थीम आहे त्या पिक्चरची. आणि मला वाटतं ओव्हरऑल इम्पॅक्ट येत असेल, म्हणजे चाल सुंदर, शब्द गजेंद्र अहिरांचे स्वतःचेच आहे. आणि पूजा सावंत, आता तुम्ही जसं म्हणालात की इतकी मेहनत हे सगळेच कलाकार घेतात, त्यामुळे इतकं छान झालंय ते गाणं. आणि एकदम रिअलिस्टिक फील आहे, म्हणजे ते ऍक्च्युअली रिअलिस्टिक आहे. म्हणजे तिने त्या इंटरव्ह्यू मध्ये हे पण सांगितलं होतं की तिच्या मध्ये भाताच्या शेतांमध्ये उभं राहून जो तिचा पहिल्या गाण्याचं शॉट आहे, त्याच्यामध्ये तिच्या पायावरनं साप वगैरे इतपत गेलेले आहेत. म्हणजे एक ऍक्टर म्हणून तुम्ही समजू शकाल की किती काय काय प्रमाणात आपल्या सगळ्यांसाठी किती कष्ट घेत असतात हे कलाकार. येस, सुजाता, मी परत आता सुदीपकडे येतो आणि मग परत तुझ्याकडे येतो. तू पण थोडंसं पाणी वगैरे पिऊन घे. तर सुदीप. येस. सुदीप, मला कस्टम सॉफ्टवेअर सोल्युशन्स या तुझ्या कंपनीबद्दल सांगशील का? हो, सो कस्टम सॉफ्टवेअर सोल्युशन्स IT कंपनी आहे. आणि मी एक 8 वर्षांपूर्वी ही कंपनी चालू केली. आणि आता आम्ही मेजरली सॉफ्टवेअर कन्सल्टेशन आणि IT सर्व्हिसेसमध्ये काम करतो. सो हे जे सगळं म्हणजे नाटक, फिल्म किंवा अभिवाचन याच्या व्यतिरिक्त हेही एक गोष्ट आहे जी मी फुल टाइम करतो. आणि त्याच्यानंतर सध्या गोष्ट अशी झाली की लॉकडाऊनमुळे वेळ भरपूर मिळतोय कामातून सुद्धा, कारण सगळंच वर्क फ्रॉम होमवर गेल्यामुळे भरपूर वेळ स्पेअर मिळतोय. त्यामुळे सध्या भरपूर वाचन किंवा या प्रकारचे कार्यक्रम करायला एक चांगला स्कोप मिळतोय. आणि तो एक मी पॉझिटिव्हली लॉकडाऊनकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे असं मला वाटतं, की हा वेळ मिळतो ज्यात आपण बोर होतो किंवा आपल्याला वाटतं आता काय करावं. तर अशा वेळात असे कार्यक्रम करणं किंवा असे कार्यक्रम पाहणं, ऐकणं हे सुद्धा खूप एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. येस येस. आणि आता तू काय प्रेझेंट करणार आहेस? सो पुढची कविता मी पाडगावकरांची सादर करणार आहे. म्हणजे मला असं वाटतं की काही कवी असे असतात की ज्यांच्या कविता खूप काहीतरी वेगळं आपल्याला देतात किंवा सांगून जातात. आणि असेच आपल्या मराठीमधले ग्रेट कवी म्हणजे मंगेश पाडगावकर. पाडगावकरांच्या कवितांमध्ये इतकी व्हरायटी आपल्याला सापडते की म्हणजे अगदी प्रेम, विनोद, दुःख हे सगळं एकत्र आणून ते त्या कविता लिहितात. म्हणजे काही काही कविता अगदी त्यांच्या एका कडव्याच्या किंवा 2 ओळींच्या सुद्धा आहेत. आणि काही काही लिटरली 4-4 पानांच्या सुद्धा आहेत. सो इतक्या व्हरायटी मधनं ते छान सादरीकरण आपल्या समोर करतात. आज मी त्यांची शहाणपणाचं गाणं ही एक कविता वाचतोय. प्रॉबेबली ही कविता खूप लोकांनी ऐकली असेल किंवा वाचली नक्की असेल, कारण ही फेमस कविता आहे. पण मला ती खूप जास्त आवडते, म्हणून मी ती आज सादर करतो. शहाणपणाचं गाणं. माणसाने शहाण्यासारखं वागावं आणि मग या जगात आनंदानं फिरावं.
वाट इथली बिकट असते हे काय मला ठाऊक नाही. अहो पावलो पावली कटकट असते हे काय मला ठाऊक नाही. ठाऊक आहे म्हणून तर लागतं हे सांगावं की माणसानं शहाण्यासारखं वागावं आणि मग या जगात आनंदानं जगावं. कुठेतरी विस्की झोकून आपण घरी जाणार. प्रश्न आला, आता घरी तोंड कसं देणार? अगदी सोपं उत्तर आहे आणि तितकंच सरळ. जाताना वाटेत एक गजरा घेऊन जावं. दार उघडलं बोलू नये. भारावून फक्त बघत राहावं. भारावलेल्या अशा नजरा बोलण्याचं काम करेल मग गजरा. प्रश्न सुटला. बिनदिक्कत गुणगुणत गुणगुणत घरी जावं म्हणूनच म्हटलं माणसानं शहाण्यासारखं वागावं आणि मग या जगात आनंदानं फिरावं. आपण चालतो रस्त्यावर, चालत असतो मजेत थांबून. नवी कोरी एक मोटार येताना दिसते लांबून. अहो मोटार चक्क आपल्या जवळच थांबते. चालवणारी सुंदर बाई आपल्याकडेच भारावून पाहते. आपला श्वास एकदम अडतो. डोक्यामध्ये लख्ख प्रकाश पडतो. अरे ही तर होती कॉलेजात आपल्याच वर्गात. छायला गेले ते दिवस जेव्हा आपण होतो सुखाच्या स्वर्गात. ती खाली उतरणार. आपण कसे अंतर्बाह्य फुलून वगैरे येणार. ती म्हणते बसत नाही हो माझा विश्वास. त्या क्षणी आपण घ्यायचा एक दीर्घ श्वास. ती म्हणते युगायुगांनी आपण भेटलो. अशा वेळी मुळी सुद्धा जाणून द्यायचं नाही आपणही आतून तितकेच पेटलो. नुसतं हसून म्हणायचं चला चहा घ्यायला चला. रुबाबाला शोभून दिसेल असं महागडं हॉटेल अगदी समोरच असेल. रुबाबाला शोभून दिसेल अर्थात तिच्या असं महागडं हॉटेल अगदी समोरच असेल. मागवायचं मग एक शामी कबाब. मनात म्हणायचं गेल्या जन्मी होतो मी खरा नवाब. मनात उधळीत फुलपाखरं चाकीत चाकीत चहा प्यायचा. बिल आठवून मुळी सुद्धा घाम नाही येऊ द्यायचा. खाणं पिणं गप्पा गोष्टी मजेत होणार. अर्थातच आता निरोप घ्यायची वेळ येणार. ती चटकन पर्स आपली उघडणार म्हणणार आहे प्लीज बिल मी देणार हा. प्रश्न आला अशा वेळी काय करावं? जगावं की मरावं? या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे. तिला बिल भरू द्यावं. हो कोमल कोमल धागे असे निर्दयीपणे कोणी तोडेल काय? मला सांगा मैत्रिणीचं मन असं कोणी मोडेल का? आयुष्य ही बासरी असते जवळ घेता आली पाहिजे. आपले ओठ आपले श्वास सुरात लावता आली पाहिजे. गुणगुणत गुणगुणत तरंगत असं घरी जावं. म्हणूनच म्हटलं माणसानं शहाण्यासारखं वागावं आणि मग या जगात आनंदानं जगावं. पाडगावकरांचे शब्द किती अपिलिंग आहेत हे या कवितेतनं कळतं आणि रिअलिस्टिक आहेत. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी मला वाटतं भरपूर व्ह्युअर्सना कुठेतरी रिलेटही होतील. आणि खूप छान वाचलंस तू आणि तुझ्यासाठी खूप छान कमेंट आली आहे. सुदीप तुझी पॉझिटिव्हिटी आणि काव्य वाचन खूपच नॅचरल आहे. ब्रिंग्स अ स्माइल वेन एव्हर यू कम ऑन स्क्रीन आणि बेस्ट असं स्वाती पंडित म्हणतात. थँक्यू. येस सुदीप खूप अप्रतिम कविता आणि वाचन सुद्धा असं पण तुला कमेंट्स येत आहेत. खूप छान खूप मस्त खूप थम्सअप खूप हार्ट्स आणि खूप सारी इमोजीस देखील तुझ्यापर्यंत मी पोहोचवतो. येस येस थँक्यू. येस आता मी परत एकदा वेणूकडे येणार आहे. वेणू वेणू मला तुला विचारायचं आहे की तू आता 16 वर्ष झाली कथक शिकतेस किंवा कथक परफॉर्म पण करतेस. तर हे तू कधीपासून शिकायला सुरुवात केलीस? मी माझ्या वयाच्या 7व्या वर्षापासून माझ्या गुरु श्रीमती प्राजक्ता दादले यांच्याकडे शिकायला लागले. काही कारणांनी म्हणजे आपण म्हणतो की काही 1-2 वर्ष ती रियाज न होण्याने किंवा अशी त्याच्यामुळे मी ती गृहीत धरत नाही. त्याच्यामुळे साधारण 18-19 वर्ष झाली आहेत. पण तशी बघायला गेलं तर 16 असं मला वाटतं. म्हणजे ज्याच्यात रिलिजियसली मी माझ्या ताईंकडे व्यवस्थित शिकत होते अशी 16 वर्ष. आणि मी आधी आम्ही बिब्बेवाडीला राहत होतो तर तिथे मी त्यांच्याकडे शिकत होते. आणि काही कारणांनी आमचं घर बदललं आणि मी कोथरूडमध्ये राहायला आले. आणि त्यावेळेला माझ्या आईने खूप प्रयत्न केले की मी इथे आलीये तर आता इथे कुठला तरी एखादा क्लास लावावा. पण काहीतरी काय म्हणू आपण योग नव्हता. मी नाही दुसऱ्या कुठल्या क्लासमध्ये माझं हे नाही झालं. पण नंतर माझ्या ताईंचं लग्न झालं आणि त्या कोथरूडमध्ये आल्या
योगायोगाने का होईना म्हणा मला परत घरी यायला मिळालं. त्याच्यामुळे माझी जी मध्ये 1-2 वर्षांचा जो अडथळा आला होता तो निस्तरला आणि परत मला माझ्या गुरूंकडे नृत्य शिकायची संधी मिळाली. त्याच्यामुळे अशी 16 वर्ष माझी गुरूंकडे झाली. येस. आणि तू मास्टर्स इन काउन्सिलिंग सायकोलॉजी पण केलेलं आहेस. ते तू कुठून केलंयस? मी मॉडर्न कॉलेज मधनं केलंय मास्टर्स इन सायकोलॉजी आणि 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 तू आता पुणे युनिव्हर्सिटीतून मास्टर्स इन कथक पण करतेस, त्याबद्दल पण. तो माझं खूप आधीपासूनच ठरलं होतं की मला नृत्यामध्ये काहीतरी म्हणजे मला सोडायचं नाहीये आणि फक्त ऍज अ हॉबी म्हणून ती नको, तर मला त्याच्यामध्ये सिरियसली करायचं आहे. हे मला खूप म्हणजे अशा कुठल्या गोष्टी एरवी मी अशा पक्क्या ठरवत नसते की मला असंच करायचं किंवा जसं विथ द फ्लो माझ्या बाकीच्या गोष्टी घडत गेल्या. पण डान्स समहाऊ एक अशी गोष्ट होती की जी मी खूप आधीपासून म्हणजे अगदी शाळेत असल्यापासून 7वी-8वी पासून मी माझ्या आई बाबांना म्हणायचे की मला ह्याच्यामध्ये मला मास्टर्स करायचं. तेव्हा मे बी मला मास्टर्सचा अर्थ सुद्धा माहिती नसेल, पण एक कुठेतरी मनात होतं आणि ही एकच गोष्ट आय थिंक ते जे मनात लपलेलं होतं ते पुढे माझं कंटिन्यू झालं. माझी सगळ्यात मोठी इन्स्पिरेशन ही माझी ताईच आहे. त्याच्यामुळे येस. आणि प्राजक्ताताई पण बघते, त्यामुळे शी विल बी प्राऊड ऑफ यू नक्कीच. येस. मला तुला पुढचं हे करायचं, तू काय प्रेझेंट करणार आहेस त्याच्याकडे मी. सो माझी पुढची प्रस्तुती आहे एक झुला. झुला हा हिंदुस्थानी उपशास्त्रीय गायनाचा एक प्रकार आहे. जसं होरी, कजरी, चैती आपण ऐकतो, तसंच झुला. झुला ही रचनाच अशी आहे की त्याची जी सुरावट असते त्याने आपल्याला जणू काही आपण झुल्यावर बसलोय आणि झुलतोय असा त्या सुरांनी तो भास आपल्याला होतो की आपण एखाद्या झुल्यावर बसून तो अनुभव घेतोय झुलण्याचा. तर अशाच एका झुल्यावर गुरु रोहिणीताईंनी नृत्य बसवलंय. ते आज मी सादर करणार आहे. त्याचं थोडक्यात सांगते वर्णन. त्याच्यामध्ये असं म्हणलंय की झोपाळ्यावर बसलेल्या त्या राधाकृष्णाच्या जोडीला बघून गोपीच्या मनाची झालेली अवस्था त्यामध्ये दाखवलेली आहे. व्योमासम म्हणजे पूर्ण व्योमासम सर्वव्यापी असा तो कृष्ण, चंद्रकोरे सम सुंदर अशी ती राधा आणि त्या दोघांना एकत्रित बघून लुकलुकत्या ताऱ्यांसम अशा त्या गोपी, असं सुंदर वर्णन यात केलेलं आहे. मेघांसम श्यामवर्णी असा तो कृष्ण, तो सावळा आहे म्हणून, आणि लखलखत्या विजेसारखी गौरवर्णी अशी सुंदर ती राधा. या दोघांना बघून मोराला असा संभ्रम होतोय की जणू काही साक्षात मेघ आणि वीज एकत्रित आल्यामुळे आता पाऊस पडणार की काय, आणि तो पावसाची वाट बघतोय. ही रचना माझ्या खूप जवळची आहे आणि गुरु रोहिणीताईंना समोरून त्यांच्या समोर बसून त्यांचे विचार ऐकण्याची संधी मला नाही मिळाली. पण माझ्या गुरूंकडून जितकं मी त्यांच्याबद्दल ऐकलंय, कायमच त्यांचे विचार आमच्या गुरु आमच्यापर्यंत पोहोचवत असतात. तर त्याच्यातून मला ज्या त्या समजल्या त्याचं उत्तम उदाहरण ही रचना आहे असं मला वाटतं. म्हणजे त्यांचे नृत्याबद्दलचे जे विचार होते ह्या नृत्य रचनेतून आपल्याला ते दिसून येतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर त्या नेहमी म्हणायच्या की नृत्य हे नुसतं इलस्ट्रेटेड नसावं, इंटरप्रिटेटिव्ह असावं. म्हणजे फक्त शब्दांच्या पलीकडे जाऊन त्या डान्सरचा किंवा त्या आर्टिस्टचा विचार त्या कोरिओग्राफीमध्ये दिसला पाहिजे. म्हणजे आता झुलत राधे असं समजा नाव आहे या रचनेचं, तर झुलत राधे म्हणजे फक्त झुला आणि राधा हे न दाखवता त्याच्या पलीकडे काय, किंवा झुलणं हेच वेगवेगळ्या पद्धतीने आपण कसं दाखवू शकतो, हे त्या आर्टिस्टची जी प्रतिभा आहे किंवा जो थोडाफार काही विचार त्यांनी करावा पहिली गोष्ट, आणि ते नृत्य प्रस्तुतीत तुमच्या दिसावं असा त्यांचा कायमच विचार होता. दुसरी गोष्ट म्हणजे खूप प्रचंड डिटेलिंग आणि एक शांती सगळ्याच त्यांच्या रचनांमध्ये ही अगदी डेफिनेटली जाणून येते. आणि त्या कायम म्हणायच्या की आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या कल्चरमध्ये प्रत्येक गोष्टीच्या मागे काही एक फिलॉसॉफी जोडली आहे. म्हणजे असं म्हणायचं की ते एक अध्यात्माचं अस्तर असतं बारीक, ते आपल्याला जाणवलं पाहिजे आणि ते त्यांच्या प्रत्येक कोरिओग्राफी मधनं आपल्याला जाणवतं असं मला वाटतं. आणि माझ्यासारख्या ज्युनियर स्टुडंट्स पर्यंत सुद्धा ते इतकं खोल पोहोचलंय हे म्हणजे ह्याच्यावरनच कळतं की त्यांची काय प्रतिभा असेल आणि इतका खोलवर विचार त्या सगळ्यांपर्यंत पोहोचू शकतात.
तर ह्या झुल्याची साहित्य आणि संगीत रचना पंडित वृंदादी महाराजींची आहे. स्वर आहे डॉक्टर माधुरी जोशी यांचा आणि नृत्य रचना अर्थातच आमच्या गुरु पंडिता रोहिणी भाटी यांची आहे. मी प्रयत्न करते. हरि
सखेन उडुगण घोर व्योम हर्षति राधिका तब सखेन उडुगण घोर जरी के सारे अंग विराजत जरी के सारे अंग विराजत लागे मोतिन कोर आरागे मोतिन कोर धूरत रागे नवर ब्रह्मा शिव सनकादि नारद करत जय जय शोर ब्रह्मा शिव सनकादि नारद करत जय जय शोर बिंदारीन की लाज राखो प्रभु बिंदारीन की लाज राखो प्रभु मांगो यही कर जोर मांगो यही कर जोर घूरत राधे नवर किशोर 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 नवर किशोर वेणू खूप मस्त पूर्ण चित्र उभं राहिलं. तू जसं मगाशी एक्सप्लेन केलंस अगदी तसं तुझे एक्सप्रेशन्स खूप मस्त होते, खूप सुंदर होते. आणि तुझ्यासाठी खूप छान छान कॉम्प्लिमेंट्स येतात. खूप सुंदर ग्रेसफुल वेणू, सुरेख रचना, वेणूचा भावपूर्ण अभिनय, आम्ही त्या प्रसंगात रमून गेलो. त्याच्यानंतर मस्त वेणूता, युअर एक्सप्रेशन्स आर ॲवसम अँड युअर डान्सिंग रिअली ग्रेसफुल, रिअली नाईस. त्याच्यानंतर ॲज युजल व्हेरी ग्रेसफुल, प्राऊड ऑफ यू. असं तुला ताई खूप खूप छान, वा सुंदर, असं तुला खूप छान छान कॉम्प्लिमेंट्स येत आहेत आणि खूपच मस्त झालं. आणि मी परत एकदा तुझ्याकडे येणार आहे, पण सध्या मी परत एकदा जातो सुजाताकडे. येस सुजाता, आता तू काय प्रेझेंट करणार आहेस? मी आता शास्त्रीय संगीतावर आधारित S.P. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं पिया तोसे हे गीत सादर करायचा प्रयत्न. येस, ओके. पिया तोसे नैना लागे रे जाने क्या हो अब आगे रे.
सुंदर रचना आणि तू खूप सुंदर परफॉर्म केलंस. खूप छान. म्हणजे त्या गाणं इतकं गोल्डन सॉन्ग आहे आणि त्या गोल्डन एरा मधलं सॉन्ग आहे जे आजही ऐकल्यानंतर रिफ्रेशिंग वाटतं आणि एकदम असं मूड फ्रेश होऊन जातो. येस, थँक्यू फॉर प्रेझेंटिंग दिस सॉन्ग सुजाता. येस, मी आता परत एकदा सुदीपकडे येणार आहे. मात्र सुदीपकडे येण्याच्या पूर्वी मी प्रेक्षकांना परत एकदा सांगू इच्छितो की उद्या आपल्यासोबत असणार आहे अभिनेत्री आणि कथक नृत्यांगना शर्वरी जमिनीस. तिच्याबरोबर आपण गप्पा मारणार आहोत उद्या सायंकाळी 6 वाजता याच फेसबुक अकाउंटवरती. तर सुदीप, तू काय प्रेझेंट करणार आहेस? आता पुढची जी कविता मी सादर करतोय ती विंदा करंदीकरांची कविता आहे आणि मला ती पर्सनली खूप जास्त आवडते. आणि मला असं वाटलं की सध्याच्या काळामध्ये आता आपण हे जे सगळं लॉकडाऊन हा सगळा प्रकार हे सगळं जे चालू आहे त्यामध्ये ही कविता खूप जास्त ऍप्लिकेबल आहे पॉझिटिव्ह राहण्यासाठी आणि एका एक चांगली ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होण्यासाठी. म्हणजे विचार केला असता असं जाणवलं मला की आपण अनेक प्लॅन्स करत असतो. आपण असं म्हणतो की आपल्याला असं करायचंय, तसं करायचंय, घर घ्यायचंय, जॉब स्विच करायचा आहे, एवढे पैसे कमवायचे, तसं करायचंय. आणि या सगळ्यामध्ये अचानक हा असा एखादा आजार येतो, असा प्रसंग येतो आणि सगळंच एकदम पिसकटतं जे कोणीही आधी त्याचा विचार केलेला नसतो. पण हे सगळं जरी असलं तरी याच्यामध्ये आयुष्याची खरी गंमत जर का कशामध्ये असेल तर ती निर्भीडपणे जगण्यामध्ये कुठेतरी आहे. म्हणजे न घाबरता प्रत्येक संकटाला तोंड देत आपण जर का लढत राहिलो. म्हणजे बऱ्याचदा असंही असतं की या लढाईचा शेवट आपल्याला माहित नसतो की काय होणार आहे. काहीच निश्चित नसतं. जशी आता आपल्याला एक अनिश्चितता सगळ्यांनाच जाणवते तसं नेहमी असतं. पण हे जरी असलं तरी निर्भीडपणे जगलेला तो प्रत्येक क्षणात असलेली गंमत जी आहे ते म्हणजे खरं आयुष्य असं मला वाटतं. ही गंमत जर का आपण अनुभवली नाही तर मग जिंदगी जीवी तो क्या जी असं म्हणायला हरकत नाही. आणि याच नोटवरची आजची ही विंदा करंदीकरांची कविता आहे आयुष्याला द्यावे उत्तर. ही खूप फेमस कविता आहे आणि फक्त मी प्रेक्षकांना एक सॉरी सुदीप, मी प्रेक्षकांना फक्त एक सांगू इच्छितो की सुदीपची शेवटची आत्ताच्या या मैफिलीची शेवटची कविता आहे. त्यामुळे सुदीप, ओव्हर टू यू. येस. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर. नजर रोखुनी नजरेमधल्या आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची. आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर. नजर रोखुनी नजरेमधल्या आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकटासही सांगावे ठणकावून ये ये आता तू बेहत्तर. नजर रोखुनी नजरेमधल्या आयुष्याला द्यावे उत्तर. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर. नजर रोखुनी नजरेमधल्या आयुष्याला द्यावे उत्तर. खूप शॉर्ट अँड स्वीट आणि खूप अपिलिंग अशी कविता होती. थँक्यू सुदीप ती प्रेझेंट केल्याबद्दल. मी आता परत एकदा सुजाताकडे येतो. सुदीप, तुझ्याशी मी परत एकदा येणार आहे शेवटी, पण सध्या मी सुजाताकडे जातो. सुजाता. सुजाता, आता तू कार्यक्रमाच्या आपण शेवटाकडे आलोय, तर तू काय परफॉर्म करणार शेवटचं प्रस्तुती काय तुझी? मी संत नामदेवांचा श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेला एक अभंग आहे, विठ्ठल आवडी प्रेम भाव. ओके, येस, ओव्हर टू यू.
विठ्ठल आवडी प्रेम विठ्ठल आवडी विठ्ठल नामाचा रे नाहू विठ्ठल नामाचा रे नाहू प्रेम विठ्ठल आवडी प्रेम तुला हा संदेह तुला हा संदेह विठ्ठल नामाचा रे नाहू विठ्ठल नामाचा रे नाहू प्रेम विठ्ठल आवडी खूप छान, खूप सुंदर, खूप मस्त. आणि तुझ्यासाठी खूप छान कॉम्प्लिमेंट अशी आली आहे की सुजाता, तुझी व्हरायटी इन सिंगिंग इज इनक्रेडिबल. सगळंच कलेक्शन खूप अप्रतिम होतं. खरंच व्हर्सॅटिलिटी इन सिंगिंग खूप सुंदर होती, खूप मस्त होती. तू अशीच राहा. मी परत एकदा थोड्या वेळाने तुझ्याकडे गप्पा मारायला येणार आहे, पण कार्यक्रम संपायच्या तिकता मी परत येणार आहे तुझ्याकडे. पण सध्या मी वेणूकडे जाणार. वेणू, ओके.
येस वेणू, आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलो. हा तुझा शेवटचा परफॉर्मन्स आहे, कार्यक्रमातला शेवटचा परफॉर्मन्स आहे. पण त्याआधी मला तुला विचारायचं आहे की तुला कथकसाठी भारत सरकारची मिनिस्ट्री ऑफ कल्चर कडनं सिनियर नॅशनल स्कॉलरशिप मिळाली. मला त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल. 2018 साली त्या स्कॉलरशिपसाठी तुझा थोडा आवाज येत नाहीये. आता येतोय. हा. 2018 साली माझ्या ताईंनी मला त्या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करायला मी योग्य आहे असं त्यांना वाटलं, त्यामुळे तेव्हा मी अप्लाय केलं. आणि म्हणजे आपल्या ताईंकडून आपल्याला कायम प्रोत्साहन मिळतच असतं की एखादी गोष्ट छान झाली तर त्या सांगतच असतात कायम आपल्याला पुढे. इट हेल्प्स अस टू ग्रो ॲज अ डान्सर, ॲज अन आर्टिस्ट. पण ही नॅशनल स्कॉलरशिप मिळाल्याने एक आपल्यात पोटेन्शियल आहे ह्याचं कुठून तरी अजून, म्हणजे ही पूर्ण नॅशनल स्कॉलरशिप आहे, भारतातून आपल्याला ती जर मिळाली एखाद्या आपल्या कलेसाठी, तर मग आपल्यामध्ये पोटेन्शियल आहे ह्याची खात्री मिळाल्यासारखं होतं. म्हणजे ते पोटेन्शियल आहे, सो आता प्रवास कुठे सुरू झालाय ह्याची मला माझ्यासाठी खूपच चांगला तो बूस्ट होता. त्याच्यामुळे आय थिंक त्याच्यामुळे माझ्या डान्सवरती नक्कीच कुठेतरी परिणाम झाला असेल असं मला नक्की वाटतं की त्या बूस्टमुळे आपण अजून मेहनत करायची तयारी दाखवतो आणि अजून झोकून देतो पूर्ण आपल्या कलेमध्ये. तर तसा मला त्या स्कॉलरशिपचा खूप फायदा झाला आणि त्याच्यामुळे आय थिंक आज थोडीशी माझी प्रगती जी झाली असेल ती त्या स्कॉलरशिपला नक्की मी त्याचं श्रेय देईन. 2 वर्षापूर्वी ही स्कॉलरशिप मिळाली होती, पण तुला मी आत्ता परत एकदा कॉंग्रॅट्स करतो त्या स्कॉलरशिपसाठी. आणि येस, आता आपली तू शेवटची प्रस्तुती काय करते? मी माझ्या नृत्य प्रस्तुतीची सांगता गणेश स्तुतीपर श्री रामदास स्वामींच्या आरतीने करते. ओम नमोजी गणनायका, सर्व सिद्धी फलदायका, अज्ञान भ्रांती छेदका, बोध रूपा ओम. जितके गोड या आरतीचे शब्द आहेत तितकीच गोड याची नृत्य रचना देखील आहे. गुरु रोहिणीताईंनी अनेको रचना बसवल्या गणपतीवरती. ते त्यांचं लाडकं दैवत होतं असं म्हणता येईल. त्यांनी अनेक रचना लिहिल्या, संगीतबद्ध केला आणि त्यावर नृत्य देखील रचलं. आणि हा बुद्धी आणि कलेचा देवता त्यांना कायमच स्फूर्ती आणि प्रेरणा देत असावा असं त्यांच्या रचनेमधनं म्हणजे आपल्याला सहज जाणवतं असं मला वाटतं. तर यापैकी एक माझी आवडती रचना ही आरती यांनी मी सांगता करते. याचे स्वर आहेत श्रीमती अनुराधा कुबे आणि श्री श्रीपाद धावे यांचे. आणि याला अत्यंत समर्पक अशी संगीत आणि नृत्य रचना ही आमच्या गुरु रोहिणी भाटे यांची आहे. प्रयत्न करते. भव्य रूप वितंड, मूर्ती
भीममूर्ती प्रचंड भीममूर्ती प्रचंड विस्तीर्ण भाळी कुदंड जय जगवंदन वक्र सदा विघ्नहरण शुभकर धागे 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 धीमे गिट्टी धीमे नाना सुगंध परिमळे बिंदू प्रवती कंडस्थळे नाना सुगंध परिमळे बिंदू प्रवती कंडस्थळे आणि ते षटपद पुढे ओंकार शक्ती मुरलीव शुंभाखंड मुरलीव शुंभाखंड वेष्टित नागभंग वेष्टित नागभंग शुद्र घंटिका मंद चतुर्भुज लंबोदर काशी कसिना पीतांबर चतुर्भुज लंबोदर काशी कसिना पीतांबर वरच दोन दिशा आणि वर गोसार टाके ऐसा सर्वांगे सुंदरू ऐसा सर्वांगे सुंदरू सर्वांगे सुंदरू ऐसा सर्वांगे सुंदरू सर्वांगे सुंदरू ऐसा 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 सर्वांगे सुंदरू सकळ विद्यांचा गुरु सकळ विद्यांचा गुरु आसियांचा नमस्कार गुरु प्रतिम एकच शब्द पुरणार इतकं छान झालंय आणि तुला खूप छान छान कॉम्प्लिमेंट्स पण येत आहेत. तुला एक कॉम्प्लिमेंट अशी दे, क्लासिकल डान्स इज द मोस्ट प्युअर डान्स फॉर्म. वेणू यू हॅव डान्स्ड अमेझिंगली, इट्स अ ट्रीट टू द आईज. असा तुला एक खूप छान कॉम्प्लिमेंट आलेला आहे. आणि आता मी सगळ्यांनाच विनंती करतो त्यांनी परत एकदा यावं सगळ्यांनाच. सुजाता, सुदीप. येस, मी तिन्ही कलाकारांचे अर्थात वेणू, सुजाता आणि सुदीप तुमच्या तिघांचेही आभार मानतो की तुम्ही या मैफिलीत सामील झाला, त्या अनोख्या कार्यक्रमात सामील झाला. आपल्या काही कारणांनी मागच्या रविवारी टेक्निकल एरर्समुळे हा कार्यक्रम आपल्याला आज पोस्टपोन करायला लागला, पण त्याला आपल्याला खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे आणि नक्कीच मला वाटतं प्रेक्षकांना तो आवडला असेल. तुमचा अनुभव कसा होता सुजाता? खूप सुरेख. मी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच म्हटलं की आधी सर्वात तुला धन्यवाद की तुम्ही आम्हाला ही अशी संधी दिली.
पण आम्ही पण खूप एन्जॉय केला आणि मला म्हणजे दोन्ही वेणू आणि सुदीप यांचे विशेष कॉंग्रॅच्युलेशन टू देम. खूप सुरेख परफॉर्मन्स. येस सुदीप. ते खूपच छान वाटलं आणि जसं सुजाता आत्ता म्हणाल्या तसं मानस तुझे सगळ्यात आधी आभार, कारण इतका छान कार्यक्रम घरात बसून सगळ्यांनाच अनुभवायला मिळतोय आणि तू वेगवेगळे कार्यक्रम करतोयस, त्याच्यामुळे खूपच इंटरेस्टिंग आहे आणि खूप छान वाटलं आज सगळ्यांसमोर काहीतरी सादर करता आलं यासाठी. आणि त्याचबरोबर वेणू, सुजाता, तुमच्या दोघींचेही आभार, कारण गंमत वाटली, छान मजा आली आजच्या कार्यक्रमामध्ये. थँक्यू. येस वेणू. परत एकदा तुला थँक्यू मानस, हा प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल. आणि नेहमीचा रियाज तसा सुरूच असतो, पण आज हे लॉकडाऊन मध्ये स्पेशली हे जरा वेगळं आणि छान वाटलं. माझ्यासाठी हा पहिलाच अनुभव होता की अशा दोन इतक्या छान कलाकारांबरोबर अशी एकत्रित महफिल मी पहिल्यांदाच त्याची म्हणजे भागीदारी आहे. तर तुला थँक्स त्याबद्दल. आणि तुझ्यामुळे इतक्या छान माझ्या गुरुच्या रचना मला सादर करायची संधी मिळाली, त्याचा मला खूप आनंद आहे. आणि सुजाताताई, तुम्हाला सुद्धा खूपच तुम्ही सुंदर व्हरायटी प्रेझेंट केली, सगळ्यांना खूप आवडली आणि खूपच मजा आली. आणि सुदीप, तुझं नॅचरल, इतकं नॅचरल असतं, म्हणजे कविता वाचन इतकं नॅचरल झालं तुझं आणि एक खूपच छान सुदिंग होतं, कॉन्फिडेंट, नॅचरल. मला खूपच आवडलं. तर थँक्यू. खूप सुंदर सुंदर कविता तू निवडल्यास, त्याच्यामुळे मजा आली. थँक्यू. येस, मला वाटतं नक्कीच सगळ्या प्रेक्षकांसाठी जसं नाव आहे कार्यक्रमाचं की नृत्य, गायन आणि काव्याची किंवा शब्दांची एक अनोखी मैफिल आहे, नक्कीच असं झालं. वेणू, सुदीप आणि सुजाता, तुमच्या तिघांचे सगळे परफॉर्मन्सेस खूप छान होते आणि तुमच्या सगळ्यांचे परत एकदा मी आभार मानतो. येस, आता मी प्रेक्षकांना फक्त एवढंच सांगू इच्छितो की उद्या आपल्यासोबत असणार आहे कथक गुरु आणि अभिनेत्री शर्वरी जमेस, तिच्याबरोबर आपण गप्पा मारणार आहोत सायंकाळी 6 वाजता. त्यामुळे तुम्ही नक्की या. तुमच्या मनातले काही प्रश्न असतील तर ते पण तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. तुम्हाला आजचा हा कार्यक्रम कसा वाटला हे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि तुम्हाला अशा पद्धतीचे अजून कार्यक्रम बघायचे असेल तर माय डान्स अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती असे ऑलरेडी पहिले 2 एपिसोड आहेत. त्याचबरोबर अनेक वेगवेगळे व्हिडिओज देखील तुम्हाला या टाइमलाईन वरती पाहायला मिळतील. वेगवेगळ्या विषयांवरचे वेगवेगळे कार्यक्रम देखील या टाइमलाईनवर तुम्हाला पाहायला मिळतील. आणि तुमच्या ओळखीत जर कोणी असं नृत्य, गायन किंवा काव्य वाचन किंवा कथा वाचन करणार असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये त्याला टॅग करू शकता किंवा मला DM पण करू शकता, जेणेकरून मी त्यांना पुढच्या कार्यक्रमात सामील करून घेऊ शकतो. मी परत एकदा सगळ्या प्रेक्षकांचे आभार मानतो की त्यांनी पूर्ण 1.5 ते 2 तास आम्हाला साथ दिली. आणि नक्कीच तुम्हाला लॉकडाऊनचा हा तुमचे 1.5 तास खूप छान गेले असतील अशी मी आशा करतो. आणि लॉकडाऊनचा 4था टप्पा चालू आहे, मात्र परिस्थिती अजूनही पुणे असेल किंवा महाराष्ट्र असेल किंवा देश असेल, ह्या सगळ्याचीच खूप वाईट आहे आणि माहित नाही आपण ह्याच्यातनं कधी बाहेर पडणार आहोत. पण एवढी खात्री आहे की आपण नक्कीच बाहेर पडू. मी तुम्हाला सगळ्यांना परत एकदा सांगतो, तुम्ही घरी बसा, काय असेल काम असेल तरच बाहेर पडा. तुमचे छंद जोपासा. तुम्हाला वर्क फ्रॉम होम असेल तर ते घरीच बसून करा, अर्थात जसं नावात आहे तसं. त्यामुळे आणि असे वेगवेगळे कार्यक्रम बघत राहा. आणि तुम्हाला जर डान्स व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही माय डान्स अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर देखील बघू शकता. त्यामुळे तुम्ही घरी राहा, मस्त राहा, छान राहा, छान छान रेसिपी करत राहा, छान छान वाचत राहा, छान छान बघत राहा. आता मी इथेच थांबतो. ही मैफिल इथेच संपन्न झाली असं मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद.